ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मातृभूमी मंडळाचा गणराया हा खानदेशाचा राजा म्हणून ओळखला जातो। यावर्षी या खानदेशाच्या राजाचं 24वे वर्ष असून मातृभूमी मंडळाच्या वतीने खानदेशच्या राजासाठी यंदा कर्नाटकामधील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा सादर करण्यात आलाय। मानाचा गणपती म्हणून श्रद्धा असलेल्या खानदेशच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मातृभूमी मंडळाचा गणपती खरं तर हा मानाचा गणपती आणि खानदेशचा राजा म्हणून या गणपतीची ओळख आहे। गेल्या 24 वर्षापासून मातृभूमी मंडळाच्या वतीने या गणरायाची स्थापना जी आहे ती केली जाते। खरं तर खानदेशातील सर्वात भव्य अशी मूर्ती जी आहे ही या खानदेशच्या राजाची असून त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह खानदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक दररोज या ठिकाणी दर्शनासाठी येतात। मातृभूमी मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती जी आहे ती साकार केली जाते। यावर्षी मातृभूमी मंडळाच्या वतीने कर्नाटकमधील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती ही साकारण्यात आलेली असून या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर गेल्या 24 वर्षापासून मातृभूमी मंडळाचा हा खानदेशचा राजा म्हणून या गणपतीची ओळख आहे। यावर्षी जे आहे कशा पद्धतीने आपण हा देखावा सादर केलेला आहे? यावर्षी कर्नाटकामधील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा आम्ही देखावा केलेला आहे आणि खरोखर कारागीरपणे आम्ही एवढे उत्कृष्ट आणलेले आहे की अमरावती अकोल्याहून कारागीर आलेले आहे। ह्या खानदेशामधून ह्या 10 दिवसामध्ये आमच्या मंडळामध्ये खानदेशच्या राजाचं दर्शनाला लाखो भाविक इथे येत असतात व देणगीच्या रूपात ते देणगी देत असतात। आम्ही तो देणगी पूर्ण वर्षभर सामाजिक कार्यक्रमाला ते राबवत असतात व ज्या गरिबांना काही अडचण असल्यास मदत लागल्यास आम्ही मंडळ त्यांच्या पाठीशी असतो आणि आमच्या मंडळाच्या मार्फत आमचे ते जो वर्गणीचं हे आहे आम्ही ते पूर्ण वर्षभर राबवत असतो। नक्कीच करत मातृभूमी मंडळाच्या वतीने ज्या पद्धतीने दरवर्षी जे आहे खरं तर या ठिकाणी या खानदेशच्या राजाची स्थापना केली जाते आणि या खानदेशच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सव काळामध्ये खरं तर लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।